Hi friends, welcome to our educational Quizmania channel. Students, in this video today we are going to solve practice set 42 based on standard 7th subject maths chapter number 11 circle. So let's get started. तर प्रॅक्टिस सेट 42 सुरू करण्यापूर्वी आपण पेज नंबर 75 मधील एका रिव्हिजनवर भर देणार आहोत. Identify the radii, chords and diameters in the circle alongside and write their names in the table below. ही शेजारी सर्कल दिलेला आहे. या सर्कल मधील तुम्हाला रॅडी मीन्स रेडियस, कॉर्ड्स अँड डायमीटर्स ओळखून ते या तक्त्यात लिहायचे आहेत. रॅडी मीन्स रेडियस. रेडियस ऑफ अ सर्कल इज द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू एनी पॉइंट ऑन इट्स सर्कम्फरन्स. रॅडी मीन्स रेडियस. रेडियस कशाला आपण म्हणतो? वर्तुळाचा केंद्रबिंदू जो ओ आहे, तर वर्तुळाचा केंद्रबिंदू व वर्तुळावरील कोणताही एक बिंदू म्हणजे वर्तुळाच्या परिघावरील कोणताही एक बिंदू यामधील अंतराला आपण रॅडियस असे म्हणतो. तर आपल्याला या रॅडीची नावं लिहायची आहेत. रेडियस फर्स्ट ओ बी, ओ एफ, ओ ए, ओ सी. तर अशा प्रकारे तुम्ही रेडियसची नावे लिहू शकता. सेकंड पॉइंट इज कॉर्ड्स. द chord of a circle is defined as the line segment joining any two points on the circumference of the circle. कॉर्ड्स मीन्स मराठीमध्ये आपण त्याला जीवा असे म्हणतो. तर वर्तुळाच्या परिघावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास आपण कॉर्ड्स असे म्हणतो. तर कॉर्ड्सची नावे आहेत कॉर्ड ई सी, कॉर्ड ए बी, कॉर्ड ए सी ए डी, कॉर्ड एफ सी. तुमच्या लक्षात आलं असेल की वर्तुळाच्या परिघावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या, मग त्या केंद्रातून गेलेले असो किंवा केंद्राच्या बाहेरून गेलेले असो, वर्तुळाच्या परिघावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास आपण कॉर्ड्स असे म्हणतो. नेक्स्ट पॉइंट इज डायमीटर्स. The diameter of a circle is a line segment that passes through the center of a circle and has two endpoints. तर डायमीटर म्हणजे ज्याला आपण व्यास म्हणतो, ते व्यास कशाला म्हणतात की वर्तुळाच्या परिघावरील कोणतेही दोन बिंदू जोडणाऱ्या पण सेंटरमधून जाणाऱ्या रेषाखंडास आपण डायमीटर असे म्हणतो. तर तुम्ही ते पाहू शकता की ए बी हा रेषाखंड असा आहे की तो सेंटरमधून वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेलेला आहे. डायमीटर आहे ए बी अँड एफ सी. लक्षात घ्या, व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. तर अशा प्रकारे तुम्ही रेडियस, कॉर्ड्स आणि डायमीटर सर्कलमधून लिहू शकता. आता आपण प्रॅक्टिस सेट 42 अभ्यासूया. प्रॅक्टिस सेट 42. कंप्लीट द टेबल बिलो. तुम्हाला हा तक्ता पूर्ण करायचा आहे. फर्स्ट क्वेश्चन पहा. रेडियस आर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. इथे आपल्याला डायमीटर काढायचा आहे आणि सर्कम्फरन्स काढायचा आहे. तर या ठिकाणी आता आपण प्रथम माहिती लिहून घेतलेली आहे. प्रॅक्टिस सेट 42 मध्ये माहिती लिहून घेतलेली आहे. तर आपण या ठिकाणी आर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर, डी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, सी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. पण यापूर्वी आपल्याला आता फॉर्म्युले लिहून घ्यावे लागतील. तर समजा आता डी आहे. डी मीन्स डायमीटर. डायमीटरचा फॉर्म्युला असा आहे 2r, 2 इंटू आर. आर इज इक्वल टू, आरचा फॉर्म्युला आहे d अपॉन 2. r इज इक्वल टू d अपॉन 2.
आणि सी मीन्स सर्कम्फरन्स, ज्याला आपण मराठीमध्ये परिघ म्हणतो. तर जेव्हा क्वेश्चनमध्ये आर दिला असेल तेव्हा आपण 2πr हा फॉर्म्युला लिहू शकतो, किंवा जर डी दिली असेल तर πd हा फॉर्म्युला आपण लिहू शकतो. तर अशा प्रकारे आपण इथे एकूण 3 फॉर्म्युले पाहिलेले आहेत. डी इज इक्वल टू 2r, आर इज इक्वल टू d/2, सी इज इक्वल टू 2πr अँड πd. आता या ठिकाणी बघा फर्स्ट क्वेश्चनमध्ये आर इज इक्वल टू 7 सेंटीमीटर आहे, डी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, सी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर प्रथम आपण डी काढून घेऊया. तर डीचा फॉर्म्युला काय आहे? डीचा फॉर्म्युला आहे 2 इंटू आर, 2 इंटू आर, 2 इंटू आरची व्हॅल्यू किती आहे? 7 सेंटीमीटर. 2 इंटू 7 इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. आता आपण सी काढणार आहोत. सी इज इक्वल टू, आता या ठिकाणी तुम्ही सी साठी 2πr किंवा πd दोन्हीपैकी कोणताही एक फॉर्म्युला वापरू शकता, कारण इथे आपल्याकडे आरची पण किंमत आहे आणि डीची पण किंमत आहे. तर मी 2πrचा फॉर्म्युला वापरत आहे. 2πr, 2 इंटू पायची किंमत असते, लक्षात घ्या पायची किंमत ही 22/7 असते. 22/7 इंटू आर आहे 7. तर 7 1 जा 7, 7 1 जा 7, 2 इंटू 22 इज इक्वल टू 44 सेंटीमीटर. तर जी सीची किंमत आलेली आहे 24 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण डीची आणि सीची व्हॅल्यू काढलेली आहे. तर आपण इथे लिहून घेऊया. तर डी आलेला होता 14 सेंटीमीटर, इथे लिहून घेऊया 14 सेंटीमीटर, आणि सर्कम्फरन्स आलेला आहे 44 सेंटीमीटर. आता आपण क्वेश्चन 2 पाहूया. इथे आर इज इक्वल टू क्वेश्चन मार्क आहे, डी इज इक्वल टू 28 सेंटीमीटर, आणि इथे आपल्याला सी सुद्धा काढायचा आहे. तर आता आपण दिलेली माहिती लिहून घेऊया. आणि डी इज इक्वल टू 22 सेंटीमीटर आहे, आपल्या इथे आर काढायचा आहे. तर आरचा फॉर्म्युला आपण लिहून घेतलेला आहे. आर इज इक्वल टू d/2. तर डी आहे 28, 28/2, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 4 जा 8. आन्सर आलेला आहे 14 सेंटीमीटर. आर इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. आता आपल्याला सी काढायचा आहे. आता सी साठी आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. आता आपण मगाशी आपण 2πr वापरलेला आहे, आपण πd आता इथे वापरूया. तुम्ही कोणताही फॉर्म्युला वापरू शकता, आन्सर सेम येणार आहे. पण आपण ह्या दोन्ही फॉर्म्युलाने सोडवत आहोत. पाय इज इक्वल टू 22/7 इंटू डीची व्हॅल्यू आहे 28, 7 1 जा 7, 7 4 जा 28, 22 इंटू 4 इज इक्वल टू 88 सेंटीमीटर. सीची व्हॅल्यू आलेली आहे 88 सेंटीमीटर. अशा प्रकारे तुम्ही सर्कम्फरन्स काढू शकता. सी इज इक्वल टू 616 सेंटीमीटर, आज इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. तर प्रथम आपण आर काढून घेऊया. तर आर असताना जो सीचा फॉर्म्युला आहे तो लिहून घेऊया. सी इज इक्वल टू 2πr, सीची किंमत आहे 716, ती आपण लिहून घेऊया. 616 इज इक्वल टू 2 इंटू पायची किंमत आहे 22/7 इंटू आर आपल्याला काढायचा आहे. आर तसाच लिहूया. आता आरची किंमत काढायची आहे, त्यामुळे हे जे अंक आहेत उजवीकडे ते सगळे अंक आपल्याला डावीकडे घेऊन जावे लागतील. त्यामुळे डावीकडची संख्या आपण तशीच लिहूया. 7 जे डिवाईड आहेत ते लेफ्टला गेल्यावर मल्टिप्लाय होतील, आणि हे जे 2 इंटू 22 आहेत मल्टिप्लाय आहेत ते लेफ्टला गेल्यावर डिवाईड होतील. इज इक्वल टू आर. आता आपण भाग लावून घेऊया. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 3 जा 6, 1 आहे म्हणजे 0चा भाग लागला. 2 8 जा 16. परत आपण 22 आहे, 22 ने भाग लावूया. तर इथे 2 1 जा 2, 2 1 जा 2, 2 1 जा 2, 1 उरलेला आहे. 2 5 जा 10, 2 4 जा 8. आता 11 आहेत, 11 ने सुद्धा भाग जाईल. 11 1 जा 11, 11 1 जा 11, 4 उरले. 11 4 जा 44. तर इथे उरलेले आहेत आर इज इक्वल टू 14 इंटू 7, 14 इंटू 7.
R इज इक्वल टू 98 सेंटीमीटर. आता या आरच्या किमतीवरून आपण डीची किंमत काढणार आहोत. तर डीचा फॉर्म्युला लिहून घेतलेला आहे 2R. 2 इंटू आरची किंमत आहे 98. तर 2 इंटू 98 इज इक्वल टू 196 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण सीच्या किमतीवरून प्रथम आरची किंमत काढून घेतलेली आहे व आरच्या किमतीवरून डीची किंमत काढून घेतलेली आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूया. क्वेश्चन नंबर 4 C is equal to 72.6 सेंटीमीटर, R is equal to question mark and D is equal to question mark. तर आता C ची किंमत दिलेली आहे त्यावरून आपण R ची किंमत काढून घेणार आहोत. C चा फॉर्म्युला आपण लिहून घेऊया. C is equal to 2 pi R. C ची किंमत आहे 72.6 सेंटीमीटर. 2 इंटू पायची किंमत आहे 22/7 इंटू R आपल्याला काढायचा आहे. तर 72.6 तसेच लिहून घेतले. 7 जे इकडे डिवाइड आहे ते इकडे डावीकडे आल्यावर मल्टिप्लाय होतील आणि 2 इंटू 22 डिवाइड होतील इज इक्वल टू R. तर भाग लावून घेऊया आपण. तर भाग लावून घेण्यापूर्वी आपण काय करूया, हा जो पॉईंट आहे तो आपण प्रथम काढून घेऊया. आता हा एका अंकानंतर पॉईंट आहे. तर हा पॉईंट घालवण्यासाठी आपल्याला हा पॉईंट एक घर उजवीकडे सरकावं लागेल, म्हणजेच आपल्याला खाली एक शून्य द्यावा लागेल. 72 हा एक घर सरकलेला आहे म्हणजे पॉईंट गेलेला आहे. तो पॉईंट काढण्यासाठी आपल्याला खाली छेदाला एक शून्य द्यावं लागेल. 2 इंटू 22च्या पुढे एक 0 दिला. तर हा 0 तुम्ही 22च्या पुढे द्या किंवा 2च्या पुढे द्या, कुठेही द्या, परंतु छेदालाच एक 0 द्यावा लागेल हा एक पॉईंट काढण्यासाठी. इज इक्वल टू R. आता आपण भाग लावून घेऊया. 2 1 2, 2 3 6, एक उरलेला आहे. 2 6 12 आणि 2 3 6. आता इथे 220 आहेत. तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला 11ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट यूज करायची आहे. तर 11ची कसोटी कोणती आहे की एक अंक सोडून जर बेरीज म्हणजे उदाहरणार्थ 3 + 3 इज इक्वल टू 6. मग 6 मधून 6 गेले 0 उरले म्हणजेच इथे 11ने भाग जातो. तर 11 2 22, 0चे 0. 11 3 33, 3 उरले. 11 3 33. आता इथे पहा 32 इंटू 7 आहेत आणि डिवाइड 20 आहेत. R इज इक्वल टू 33 इंटू 7 अपॉन 20. 33 इंटू 7 इज इक्वल टू, या ठिकाणी आपल्याला गुणाकार करायचा आहे. 33 इंटू 7 इज इक्वल टू 231 अपॉन 20. आता भागाकार मोठा आहे त्यामुळे आपण हा भागाकार इथे बाजूला उभ्या पद्धतीत लिहूया जेणेकरून तुम्हाला समजेल. तर 21 1 21 मायनस 3 - 0 3, 2 - 2 0, राईट डाऊन 1, 20 1 20, 1 - 0 1, 3 - 2 1, राईट डाऊन 0. आता इथे पहा संख्या संपलेल्या आहेत पण आपल्याला पुढे दशांश अपूर्णांकात उत्तर काढायचं आहे. ते आपण पॉईंट देऊन घेऊया. इथे 0 दिलेला आहे. 25 100 मायनस 0 - 0 1 - 0 1, 1 - 1 0, राईट डाऊन 0, 25 100. बाकी शून्य उरलेली आहे म्हणजे आपला उत्तर मिळालेला आहे. आन्सर आलेला आहे 11.55 11.55 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला आरची किंमत मिळालेली आहे. आरची किंमत मिळालेली आहे 11.55 सेंटीमीटर. आता आपण आरच्या किमतीवरून डीची किंमत काढणार आहोत. डीचा फॉर्म्युला लिहूया. डी इज इक्वल टू 2R. 2 इंटू आरची किंमत आहे 11.55 11.55. तर या 2ने 11.55ला मल्टिप्लाय केला असता आन्सर येतो 23.
आता इथे आपण मल्टिप्लाय करूया, तुमच्या लक्षात येईल कसं आलेलं आहे. 11.55 इंटू 2, 2 5 द 10, राईट, कॅरिंग 1, 2 5 द 10 प्लस 1 11, कॅरिंग 1, 2 1 द 2 प्लस 1 3, 2 1 द 2. आता 2 अंकानंतर पॉईंट आहे म्हणून 2 अंकानंतर पॉईंट देऊया. 1 2 पॉईंट दिलेला आहे. तुम्ही हा आन्सर 23.1 लिहू शकता किंवा 10 ही लिहू शकता, त्याची व्हॅल्यू सेम आहे 23.10 सेंटीमीटर. टीची किंमत आलेली आहे 23.10 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आज आपण प्रॅक्टिस सेट 42 मधील क्वेश्चन 1 सोडवलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करू शकता, जेणेकरून त्यांनाही या व्हिडिओचा लाभ घेता येईल. तसेच पुढील जे प्रश्न आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील. थँक्यू.